Morning to all of you guys, and today we are going to see the text what we are looking from last day, and the name of the text is On Saying Please. On Saying Please नावाचा हा टेक्स्ट आपण बघत आहे फ्रेंड्स लास्ट लेक्चर पासून. And I want to tell you की this text is written by a very famous writer. As I told you the name of him, again we will hear Alfred George Gardiner. अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर यांनी लिहिलेला हा एक टेक्स्ट आहे. तसे तर भरपूर सारे टेक्स्ट त्यांनी लिहिलेले आहेत, बट दिस इज वेल टेक्स्ट, दिस इज व्हेरी आउटस्टँडिंग टेक्स्ट ऑफ developing personality. I think that this text belongs to the personality development program because this shows us what to talk, how to talk, when to talk, where to talk, with whom to talk. That's why this text is damn important, students. Actually, I'm sending 2 videos of this. याच्या मी 2 व्हिडिओ पाठवत आहे, एक मागच्या वर्षीची पण आहे आणि एक या वर्षीची पण आहे. सो यू कॅन गेट बोथ ऑफ देम आणि तुम्हाला त्याचं नॉलेज आणखीन वाढेल आणि तुम्हाला वाचायचं देखील आहे टेक्स्ट. सो टुडे वी आर गोइंग टू सी द फर्स्ट वन पार्ट ऑफ द टेक्स्ट in front of you. Watch this video carefully, listen every word and take down all hard words in your notebooks to get proper vocabulary in your notebook. Alright friends, so shall we start the text? Yes, we are going to start. See, on saying please. काल आपण पाहिलं आहे की कधी प्लीज म्हणायचं आणि जर आपण नाही म्हटलं तर तो काही क्राईम नाही आहे, अगेन्स्ट ऑफ लॉ नाही आहे, बट इट लुक्स अ डिस्कर्टसी. काहीतरी एक विचित्र गोष्ट, रूढ भावना आपली इतरांबद्दल दिसते. अँड व्हॉट वी बिहेव विथ अदर्स, द सेम पीपल बिहेव सेम थिंग विथ आवर सेल्फ. ओके फ्रेंड्स, सो शॅल वी स्टार्ट? First one paragraph. The young lift man in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fenced for the offense was abundantly in the wrong. काय झालं बघा, एपिसोड काय आहे. एक यंग मॅन होता सिटी ऑफिसच्या जवळ, तो होता सिटी ऑफिसमध्ये आणि त्या ठिकाणामधून त्याला who threw a passenger, त्यांनी एका पॅसेंजरला थ्रू म्हणजे ढकलून दिलं, कुठून तर his lift and other morning and was fenced for offense was undoubtedly in wrong. आणि मग त्यांनी त्याला त्या व्यक्तीला फेकून दिलं होतं या लिफ्टमॅननी. लिफ्टमध्ये जे काही लोक असतात सहाय्यता करणारे आपले, तर त्या व्यक्तीने एका पॅसेंजरला त्या लिफ्टमधून बाहेर हुसकून दिलं, बाहेर ढकलून दिलं आणि दुसऱ्या दिवशी त्या लिफ्टमॅनवरती एक क्राईम झाला. ऑफेन्स म्हणजे गुन्हा हा दाखल झाला की जे अबॉर्डंटली इन द रॉंग, की जी चुकीची गोष्ट आहे. काही कोणी एखाद्याशी काही चुकीचं बोललं तर त्याच्यावरती काही डायरेक्टली गुन्हा नोंद होत नाही, राईट. बट हिअर द कंडिशन इज डिफरंट. आणि मग पुढे बघा काय होतं आहे. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. आणि का बरं त्या दोघांमध्ये भांडण झाले किंवा का बरं त्याने त्याला बाहेर हुसकून दिलं, तर इथे म्हटलं आहे द क्वेश्चन ऑफ प्लीज. प्लीज म्हणण्याचा क्वेश्चन त्या ठिकाणी आला. आणि काय झालं, द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड स्टॉप. तो जो काही व्यक्ती होता त्याला लिफ्टमधून वरती जायचं होतं आणि तो या व्यक्तीला फक्त म्हणाला टॉप म्हणजे वरती. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. आणि लिफ्टमॅन त्याला म्हणाला की तुम्ही नुसतंच असं काही असं रूढपणे बोलू नका, तर यू टॉक लिटल with saying please की top please, right? So this is the manners of talking in English language. हे इंग्लिशमधलं मॅनर्स आहे की एखाद्याशी बोलत असताना आपण प्लीज हा वर्ड लावला पाहिजे. इफ यू आर हँडलिंग समवन पेन्स फॉर अ मिनिट, यू शुड से दॅट मे आय हँडल युअर पेन फॉर अ मिनिट प्लीज, राईट. मे आय कम इन प्लीज. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अकॉर्डिंग टू द ग्रामर इश्यू, प्लीज हा आपण वाक्याच्या शेवटी लावला पाहिजे, right? This is the rule of a grammar. All right. So मग आता बघा पुढे काय होतं. And his concession being refused, he not only declined to comply with the instruction. आणि त्या ठिकाणी त्याला असं हे केलं गेलं की त्यांनी कोणती इन्स्ट्रक्शन फॉलो केली नाही. बट थर्डली द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. आणि त्या पॅसेंजरला त्याने काही न करता लिफ्टमधून बाहेर फेकून दिलं, लिफ्टमधून बाहेर ढकलून दिलं असं त्या म्हणता येईल. आणि मग काय झालं बघा. दिस ऑफ कोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट नो मॅनर फॉर
टू फार. आणि ही काही गोष्ट अशी काही भरपूर वेळ चालणारी नव्हती आणि काही अशी काही विशिष्ट काही गोष्टी नव्हती. परंतु डिस्कस्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. डिस्कर्टसी म्हणजे क्रूरतेने वागणे या ठिकाणी मिनिंग दिलेलं आहे ग्रॉसरीमध्ये. तर क्रूरतेने वागणे, एखाद्याशी रूढ पद्धतीने बोलणे हा काही क्राईम नाही आहे. पण अँड इट डज नॉट ॲब्सोल्यूट अँड बॅट्राय. ॲब्सोल्यूट अँड बॅट्रायचं मिनिंग आहे, आय विल रीड फॉर यू. An attack which includes not only threats but also the actual use of violence. म्हणजे इथे म्हणता येईल की व्हायलन्स फिरवण्यासाठी केला जाणारा अटॅक हा त्या ठिकाणामध्ये काही म्हणजे डिस्कर्टिसने वागणं म्हणजे काही गुन्हा केला आहे, तुम्ही कोणावरती हल्ला केला आहे असं मिनिंग नाही आहे की ज्यामुळे तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल. बट सी, इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस, जर कोणी एखादा मारेकरी जर त्याच्या एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये घुसला अँड आय नॉक हिम डाऊन, आणि तो रायटर म्हणतो की जर मी त्याला खाली पाडून टाकलं, तर माझ्या घरामध्ये कोणी जर विचित्रपणे व्यक्ती घुसला आणि मी जर त्याला धक्का मारून खाली पाडलं, तर लॉ विल अक्यूट मी, आणि लॉ माझ्या बाजूने कदाचित उभा राहतो. अँड इफ आय एम फिजिकली ॲसल्युटेड, आणि तो म्हणतो की जर मी फिजिकली जर त्याच्याकडून जर मला काही इजा झाली, इंज्युरी झाली, तर इट विल परमिट मी टू रिलेटेड, आणि ही गोष्ट परमिट करते मला की मी देखील त्याला पुन्हा एकदा रिटेलेट म्हणजे डू समथिंग बॅड टू समवन हू हॅज डन समथिंग बॅड टू यू. म्हणजे एखाद्याने जर इजा तुम्हाला पोहोचवली आहे तर तुम्ही देखील त्याला इजा पोहोचवू शकता, हे या ठिकाणाहून समजतंय. फॉर एक्झाम्पल, if some thief is there in your home and he is showing his knife to you and doing something bad with you, you can do anything with that person to get offense. मग टू अवॉइड ऑफेन्स, ही गुन्हा होण्यापासून तुम्ही स्वतःला बचवत आहे, ही या ठिकाणी गोष्ट आपल्याला बघायला मिळेल. आणि मग बघा, विथ रिझनेबल व्हायलन्स, तुम्ही रिझनेबल व्हायलन्स नाही म्हणजे तुम्ही त्याच्यावरती हिंसक का होत आहे, व्हायलन्स का करत आहे, तर ही इज डुईंग सेम विथ यू, आणि म्हणून तुमच्या बचावासाठी तुम्ही ही गोष्ट करू शकता. सी, टेक्स्ट एवढाच आहे की प्लीज म्हणायचं की नाही, परंतु हे थोडंसं जरा असं ब्रॉड होतं असं मला वाटतं. परंतु बघा, रायटरनी लिहिलं आहे वी हॅव टू लर्न. मग आता बघा, इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड माय क्लायंट assailant have broken quite different commands of a law. बघा, ही गोष्ट अशी होती की तो व्यक्ती, हल्ला करणारा व्यक्ती आणि मी, आमच्या दोघांसाठी ही गोष्ट ही सेम त्या ठिकाणी बघायला मिळते. त्याच्या अगेन्स्ट लॉ होईल, माझ्या अगेन्स्ट लॉ होणार नाही. बट नो लिगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स. परंतु असं काही नाही की त्यांनी तुमच्याबद्दल, एखाद्या व्यक्तीने तुमच्याबद्दल बॅड मॅनर्स हे केलं म्हणून त्याच्यावरती काही गुन्हा दाखल झाला, असा काही लॉ नाही आहे. आणि मग पुढे तो म्हणतोय, ऑर कुड सेन्सेशन द यूज ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट समथिंग विच इट डज नॉट इटसेल्फ रेकग्नाइज ॲज अ लिगली पनिशमेंट ऑफेन्स. आणि एखाद्याने काहीतरी तुमच्याशी चुकीचं बोललं आणि म्हणून त्याच्यावर लिगली काही त्याने गुन्हा केला आहे असं होणार नाही. अँड अवर सॅम्पथी विथ द लिफ्टमॅन, आणि आपल्याला आता लिफ्टमॅनबद्दल जी काही सॅम्पथी वाटत आहे, वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिजनेबल. आपल्याला ही गोष्ट ॲडमिट करायला पाहिजे, समजून आपण घेतली पाहिजे की ते म्हणत आहेत की लॉ इज रिजनेबल. प्रत्येक एका लॉला, कायद्याला काहीतरी कारण आहे, राईट. आपण थोडासा विचार केला तर छोट्या छोट्या गोष्टींना देखील कायदे ज्या ठिकाणी लावलेत, रिझन इज बिहाइंड दॅट, त्याच्या मागे कारण आहे. पुढे बघा, इट वुड नेव्हर डू इफ वी वेअर ॲट द लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स. आणि हे असं होणार नाही जर आपण टू बॉक्स म्हणजे या ठिकाणी मिनिंग आहे फाईट विथ फिस्ट, आपण किंवा एखाद्याशी भांडलो, आपल्या हाताने जर आपण भांडलो, तर असं काही एकदम काही हे होत नाही. बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर. आपण त्यांच्याशी का भांडू शकतो, तर आपल्याला त्यांचं बिहेवियर आवडत नाही. ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइस, त्यांच्या बोलण्याची पद्धत आपल्याला आवडत नाही. ऑर द स्कॉल ऑफ देअर फेस, त्यांच्या फेसवरचे जे काही एक्सप्रेशन्स आहेत ते आपल्याला आवडत नाहीत. असंही कधी कधी होतं. अवर फीस्ट वुड नेवर बी आयडल. आपली जी काही फीस्ट आहे, फीस्ट म्हणजे आपली ही मूठ, ही काही आयडलची नाही आहे, ही काही मातीशी बनलेली
म्हणजे मातीचा पुतळा नाही आहे. दॅट इज अलाइव्ह. ते जिवंत आहे. अँड गटर्स आणि मग काय होईल? आवर फिश वुड नेवर बी आयडल अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे. आणि मग जर असं जर कधी जर पद्धत असली असती की आपण पटापट कोणाच्याही बद्दल आपण लगेच ऑफेन्सच्या बद्दल लगेच हे करायचं, फाईट करायचं, तर असं होईल की ज्या सिटीच्या गटर्स आहेत त्या एक दिवशी ब्लडनी भरतील, असं या ठिकाणी रायटरचं म्हणणं आलं आहे. थोडा जास्त यांनी विचार केलेला आपल्याला दिसून येतो, बट दॅट इज परफेक्ट. Next paragraph. I may be as uncivil as I may please, and the law will protect me against violent retaliation. तर म्हणतोय की कदाचित मी हे थोडंसं अनसिव्हिल बोलत असेल, अनसिव्हिल म्हणजे लोकांना मान्य नसलेलं कदाचित मी बोलत असेल, परंतु इट प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिटलेशन. हे मला व्हायलंट रिटलेशनची मला प्रोटेक्ट, या गोष्टीपासून प्रोटेक्ट करतं, गुन्ह्यांपासून मला प्रोटेक्ट करतं, दुसऱ्यांनी माझं काही चुकीचं करावयापासून मला प्रोटेक्ट करतं. आय मे बी हॉटी, आता इथे दिलं आहे हॉटीचा मिनिंग, हॅव्हिंग अ हाय ओपिनियन ऑन वन सेल्फ अँड ऑफ अ लॉ ओपिनिंग अदर्स. दुसऱ्याबद्दल काहीतरी लॉ करणे, म्हणजे त्याचं म्हणणं आहे आय मे बी ऑटी, मी कदाचित दुसऱ्याबद्दल काही विचार करेल, लॉज करेल, ऑर बॉरिश म्हणजे रूढ किंवा अनकल्चर्ड, दुसऱ्याबद्दल असंस्कृतपणे वागेल. अँड देर इज नो पेनल्टी टू पे एक्सपेक्ट द पेनल्टी ऑफ बिंग रिटन डाऊन अँड इल मॅनर्ड फेलो. आणि अशी काही गोष्ट होणार नाही की जी काही मी त्याच्याबद्दल चुकीची बिहेवियर केलं आणि मला एक रिटन गोष्ट, रिटन लॉ लिहिलेला आहे की तुम्ही एखाद्याशी चुकीचं बोलले तर तुमच्यावर हा गुन्हा आहे, असं काहीही नाही आहे. तर इथे काय म्हटलंय बघा, द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज. परंतु लॉने, कायद्याने तुम्हाला असंही सांगितलं नाही की तुम्ही प्रत्येकाशी प्लीज म्हणूनच बोलावं, कृपया करूनच बोलावं, नम्रतेनेच बोलावं, असं कायदा नाही आहे. ऑल दीज थिंग्स आर रिटन इन द रिलिजियस बुक, नॉट इन द लॉ बुक. मग आता बघा, ऑर टू अटेन्यू माय वॉइस to other people's sensibility, and more than I say that I shall not wax my mustache or dye my hair or wear wrinkle down my back. बघा, असं काही कोणत्या बाबतीमध्ये काही लॉज केलेले नाही आहेत की मी माझ्या मुस्टॅच या काढून टाकल्या पाहिजेत, काढूनच टाकल्या पाहिजेत, किंवा मी माझे हेअर डाय नाही केले पाहिजेत, किंवा माझे हेअर्स बॅक साईडने मी राऊंड नाही केले पाहिजेत. रायटर म्हणतात की मी कसं राहावं या बाबतीत कोणताही लॉ नाही आहे. पण इट डज नॉट रेकग्नाइज द लॅक्रिएशन. परंतु ह्याचा मिनिंग काही असं नाही आहे की कोणीही कसंही राहावं. आवर फिलिंग्स आर अ केस ऑफ कॉम्पेन्सेशन. आपल्या ज्या फिलिंग्ज आहेत या ह्या अशा कॉम्पेन्सेशनच्या सारख्या आपण ठेवायला पाहिजे. काहीतरी असं एक सर्वांच्या दृष्टिकोनातून योग्य काहीतरी होईल असं आपण बिहेव केलं पाहिजे, आणि लॉ आपल्याला ते सांगतो. आणि द लास्ट लाईन ऑफ दिस पॅरेग्राफ, देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेज इन दिस मॅटर. आणि या बाबतीमध्ये काही असं काही काय म्हणता येईल त्याला, असं काही अलाउन्स नाही आहे, म्हणजे असं काही सांगितलेलं नाही आहे की तुम्ही मॉरली असंच वागा, किंवा इंटेलेक्च्युअली डॅमेजेसच्या बाबतीमध्ये की कोणी कोणाला काही ह्या गोष्टी करू नये, असं काही कोणाला काही सांगितलेलं नाही आहे आणि त्या बाबतीत काही लॉ नाही आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. द all sense behind what he want to tell us that you should talk with the please manner, not with the attitude. बऱ्याच साऱ्या लोकांना ही गोष्ट असते attitude. See, that is the different thing, how you behave, what you give, it come back, right? तुम्ही जे काही देता तेच तुम्हाला परत बॅक मिळतं. आणि म्हणून फ्रेंड्स, आपण हे नेहमी नम्रतेने राहायला पाहिजे. दिस इज द मेन मेसेज, दिस इज द थीम ऑफ दिस टेक्स्ट which is written by this famous writer. All right friends, so I think that today this is the sufficient lecture. आजच्या दिवशी सफिशियंट लेक्चर आहे. तुम्ही पुढचा टेक्स्ट पूर्ण वाचा, यानंतर आपल्याला फास्ट जायचं आहे, आणि त्याचबरोबर नोटबुक कंप्लीट करा. फ्रेंड्स, तुमच्याकडे डायरेक्टली टीचर लोक येणार आहेत. दे आर गोइंग टू मीट यू, they are going to meet your parents, they are going to hear what type of study you are doing, what type of notebooks you have completed. All these things we are going to check directly to coming towards your home. All right friends, keep yourself in study and have a good time.